विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण आपला जो पेपर आहे, पेपर क्रमांक 7 निवडक कादंबरी वाङ्मय, पेपर क्रमांक 7 या पेपरमध्ये आपल्याला प्रामुख्यानं कादंबरी या वाङ्मय प्रकाराचं काय करायचं पहा अभ्यास करायचा. आणि मग कादंबरी या वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करत असताना आपण कादंबरी म्हणजे काय या अनुषंगानं या अगोदरच्या तासिकेमध्ये चर्चा केली बा. आणि मग कादंबरीच्या अनुषंगानं चर्चा करत असताना नंतर आपण कादंबरीचे घटक अभ्यासत होतो. कादंबरीची संरचना कशी उभी राहते या अनुषंगानं आपण त्या तासिकेमध्ये चर्चा केला बा. कादंबरीचे घटक पाहत असताना कादंबरीचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे पाहिला पहा, कथानक आहे. लक्षात घ्या, आपण कोणतीही जरी कादंबरी घेतली तर तिला एक कथानक असतं आणि त्या कथानकामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि त्या घटनामुळं ती कादंबरी काय होते पहा प्रवाही होते आणि त्या कादंबरीचं कथानक काय होतं पहा पुढे सरकत असतं. त्यानंतर आपण कादंबरीमधील पात्राच्या अनुषंगाने चर्चा केली पहा. कादंबरीमधले ज्या घटना आहेत किंवा कादंबरीचे जे कथानक आहे त्यामध्ये पात्र व्यक्तिरेखा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता कादंबरीमध्ये पात्रांची संख्या किती असावी किती असू नये याविषयी तसे काही नियम नाहीत, परंतु कादंबरीमध्ये पात्र किती असावेत यावरही बंधन नाही. त्यामुळं कादंबरीमध्ये पात्रांची संख्या जास्त असू शकते. आता या पात्रामुळं व्यक्तिरेखामुळं कादंबरीचं जे कथानक आहे ते पुढं सरकतं पहा, लक्षात घ्या. आणि मग आपण असंही पाहिलं की कादंबरीमध्ये जे पात्र असतात यामध्ये नायक असतो, नायिका असते, खलनायक असतो, प्रतिनायक असतो, सहपात्र असतात, याशिवाय काही मुख्य पात्र असतात आणि काही गौण पात्र देखील आपल्याला म्हणजे गौण व्यक्तिरेखाही त्या कादंबरीमध्ये वगैरे येताना आपल्याला दिसतात. लक्षात घ्या. आणि त्यामुळं कादंबरीमधल्या पात्र देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत पहा. आणि आपल्याला असं दिसतं पहा की त्या पात्रांमुळं कादंबरीतलं जे कथानक आहे त्या कथानकाला आकार येत असतो. लक्षात घ्या. त्या पात्रांचे स्वभाव, त्या पात्रामध्ये असलेला राग, द्वेष, लोभ, ईर्ष्या किंवा जे सज्जन पात्र असतात त्यांच्यामध्ये असलेले नैतिकता या सगळ्या मूल्यांचं दर्शन आपल्याला कादंबरीमध्ये घडताना दिसतं. लक्षात घ्या. आता हरिभाऊ आपटे यांची यशवंतराव खरे ही कादंबरी, या कादंबरीमधल्या पात्रांचा स्वभाव कादंबरीकाराने त्या कादंबरीमध्ये काय केलं पहा रेखाटलेला आहे. आणि त्यामुळं त्याच्यामधला जो यशवंतराव आहे, यशवंतराव खरे या कादंबरीमधला, त्याचं व्यक्तिमत्व लेखकानं काय केलं पहा त्या कादंबरीमध्ये साकारण्याचा काय केलं पहा प्रयत्न केलेला आहे. मग त्याचे व्यक्तिमत्व साकारत असताना तो बोलतो कसा, दिसतो कसा, त्याचं राहणीमान, त्याची वेशभूषा, त्याची विचार करण्याची पद्धत, त्याचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्याच घटकाच्या अनुषंगानं आपल्याला ते पात्र आपल्यासमोर येताना दिसतं पहा. किंवा आपण ययाती जरी कादंबरी पाहिली तर ययाती कादंबरीमध्ये हा जो ययाती राजा आहे त्याचं देखील व्यक्तिमत्व कादंबरीकार त्या कादंबरीमध्ये साकारताना आपल्याला दिसतो पहा. म्हणजे पात्रांवरून आपल्याला कादंबरीमध्ये कथानक काय होत असतं प्रवाही होत असतं. कथानकामध्ये पात्र व्यक्तिरेखा असल्याशिवाय कथानकाला देखील आकार येत नाही पहा. सुष्ट दुष्ट, नायक प्रतिनायक, खलनायक, गौण पात्र, मुख्य पात्र या सगळ्यांची गोळाबेरीज, त्यांचे स्वभाव, त्यांचे स्वभावविशेष, गुणदोष यांना त्या कादंबरीतलं जे कथानक आहे ते प्रवाही होताना या ठिकाणी आपल्याला दिसतं पहा. आता कादंबरीमधील सगळ्यात महत्त्वाचा तिसरा जो घटक येतो पहा वातावरण. आता कादंबरीमध्ये वातावरण एक असतं पहा, लक्षात घ्या. कारण लेखक ज्या समाजाचं चित्रण करतो त्या समाजाच्या अनुषंगानं त्या कादंबरीमध्ये वातावरण येताना आपल्याला दिसतं पहा. आता ग्रामीण कादंबरी असेल तर ग्रामीण भागातलं वातावरण येतं, शहरी कादंबरी असेल तर शहरी भागातलं वातावरण येताना आपल्याला दिसतं पहा.
याशिवाय भौगोलिक, नैसर्गिक अशा विविध स्वरूपाचं वातावरण देखील येऊ शकतं. नैसर्गिक असतं वातावरण, कधी ते मानसिक देखील वातावरण येताना आपल्याला दिसतं पहा. म्हणजे कादंबरीकार घटना, प्रसंग, व्यक्ती यांच्याद्वारा जे कथानक निर्माण करतो, त्या कथानकाला वास्तवता, अस्सलपणा येण्यासाठी तो काय करत असतो पहा, वातावरण निर्मिती करत असतो. विशिष्ट स्थळ व काल यांची निर्मिती करून व्यक्तीच्या हालचालीस वाव देण्याची गरज असते. ही स्थलकाल निर्मिती पूर्णतः काल्पनिक असली तरी वातावरण निर्मितीमुळे ती वास्तव वाटत असते आपल्याला, लक्षात घ्या. आणि त्यामुळं त्या कादंबरीमध्ये वातावरण वगैरे आपल्याला येताना दिसतं. ग्रामीण, शहरी किंवा झोपडपट्टीमधलं किंवा पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक या स्वरूपाचं वातावरण कादंबरीमध्ये येतं. आता ऐतिहासिक कादंबरी असेल तर ऐतिहासिक स्वरूपाचं त्या ठिकाणी वातावरण येईल. पौराणिक कादंबरी असेल तर तो जो कोणता कालखंड आहे त्या कालखंडातलं वातावरण त्या कादंबरीमध्ये तो जिवंतपणे आपल्यासमोर साकारण्याचा कादंबरीकार प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे मग भौगोलिक, सामाजिक, याचबरोबर पौराणिक, ऐतिहासिक, मानसिक अशा विविध स्वरूपाचं वातावरण आपल्याला कादंबरीमध्ये येताना दिसतं. राजकीय स्वरूपाची कादंबरी असेल, उदाहरणार्थ आपल्याला अभ्यासक्रमात ताम्रपट या कादंबरीमधला काही भाग आहे, तर त्यामध्ये राजकीय स्वरूपाचं वातावरण आहे. किंवा आपल्याला मेड इन इंडिया या कादंबरीमधला एक उतार आहे. ही कादंबरी वऱ्हाडी भाषेमध्ये, ही बोलीभाषेतली कादंबरी, तर विदर्भातलं वातावरण त्या कादंबरीमध्ये येताना आपल्याला दिसतं. किंवा वासुदेव मुलाटे यांची 20 वर्षाच्या मुळ्या ही कादंबरी सहकार क्षेत्राचं चित्रण करणारी कादंबरी. एकंदरीत सहकार क्षेत्रामुळे कसा विकास झाला, का सहकाराचा स्वाहाकार झाला याचं चित्रण त्या कादंबरीमध्ये येताना दिसतं. आणि त्यामुळं त्या कादंबरीमधलं जे वातावरण आहे ते सहकार क्षेत्रामधलं वातावरण लक्षात घ्या. म्हणजे त्या कादंबरीमध्ये लेखकानं कोणतं वातावरण निर्माण केलं आहे त्या त्या प्रसंगानुसार, त्या त्या घटनेनुसार, त्या कादंबरीमध्ये येणारा जो सामाजिक स्तर आहे त्यानुसार वातावरण येताना आपल्याला दिसतं पहा. आता आपण वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरी, आता ययाती ही पौराणिक कादंबरी लक्षात घ्या. आणि मग पौराणिक कादंबरी असल्यामुळं त्या काळातलं राजकीय वातावरण येताना आपल्या ठिकाणी दिसतं पहा. हे पहा, याशिवाय निसर्गाचं वर्णन देखील येताना दिसतं पहा. आता ययाती कादंबरीमध्ये आलेलं वर्णन इथे लेखकाने चित्रित केले पहा, ते आपण पाहू. सायंकाळ झाली होती, समोरच्या झाडीतून कृष्ण धूम्ररेषा निळसर आकाशाकडे वक्र गतीने जात होती. आता कादंबरीमध्ये तुम्हाला सांगण्यासाठी भरपूर वाव असतो, कारण काव्य हे मर्यादित स्वरूपामध्ये आपल्यासमोर आकार घेत असतं आणि कादंबरी ही दीर्घ स्वरूपाची असते. त्यामुळे निसर्गाचं देखील वर्णन विस्तारानं कादंबरीकार या ठिकाणी करतो लक्षात घ्या. आणि त्यामुळं ययाती या कादंबरीमधले संध्याकाळचा प्रसंग आहे, संध्याकाळचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. 5 दिवस मावळतीकडे आहे आणि मग घरट्याकडे परत जे येणारी पाखरे मधुर किलबिल करत होती. जणू काही पश्चिम दिशेला सुंदर यज्ञकुंड प्रज्वलित झाले होते, त्यात मेघखंडाच्या आहुती दिल्या जात होत्या आणि हे सारे पक्षी मंत्र म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. पण संध्याकाळचं वर्णन केलं त्यांनी या ठिकाणी केलं आहे पहा. दिवस मावळतीकडे चाललेला आहे, संध्याछाया सर्वत्र पसरलेली, पक्षी आपल्या घरट्याकडे जात आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट, त्यांच्या घरट्याकडे असलेली ओढ, या सगळ्या वातावरणामुळे तो प्रसंग, ते वातावरण आपल्यासमोर जिवंतपणे साकार करण्यामध्ये कादंबरीकार यशस्वी होतो लक्षात घ्या. आणि त्यामुळं या कादंबरीमध्ये आपल्याला हे जे वातावरण आहे म्हणजे ययाती राजा, तिथलं ते वातावरण, नैसर्गिक वातावरण या कादंबरीमध्ये येताना दिसतं. म्हणजे वातावरण हा कादंबरीचा अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक आपल्याला या ठिकाणी दिसतो पहा. किंवा रणजित देसाई यांची स्वामी ही प्रसिद्ध कादंबरी लक्षात घ्या. तर या स्वामी या कादंबरीमध्ये देखील आलेलं जे निसर्गाचं वर्णन आहे ते इथे चित्रित केले पहा. की 2 प्रहरची वेळ टळली होती, सूर्य झरझर पश्चिम क्षितिजाकडे झुकत होता, शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजावरील नगारखान्यावर भगवा झेंडा मोठ्या डौलाने फडफडत होता. आता आपण या कादंबरीमध्ये पौराणिक वातावरण पाहिलं. आता स्वामी या कादंबरीमध्ये पेशव्यावर कादंबरी असल्यामुळे त्या काळातलं ऐतिहासिक वातावरण या ठिकाणी येते. म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, नैसर्गिक
कधीकधी मानसिक वातावरण देखील कादंबरीकार काय करतो पहा निर्माण करत असतो. आणि त्यामुळं त्या वातावरणामुळे त्या कादंबरीची संरचना ही पूर्णपणे उभी राहते. म्हणजे ते कादंबरीकार घटना प्रसंग जिवंतपणे साकार करण्यासाठी वातावरण निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची लक्षात घ्या. किंवा जयंत दळवी यांची चक्र ही कादंबरी खूप गाजलेली प्रामुख्याने मुंबईमधील महानगरी जे जीवन आहे झोपडपट्टीमधलं ते जीवन या चक्र या कादंबरीमध्ये येतं पहा. त्याचं वर्णन त्यांनी कसं केलं तुम्ही पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वातावरण निर्मिती कादंबरीकार कसा करतो पहा. सुरुवात अशी, वस्तीत बराचसा अंधार झाला होता. काळ्या दगडी भिंतीकडील बोट धूर ओकत होते. आता मुंबईमधलं हे वातावरण आहे पहा, महानगरी हे वातावरण आहे, झोपडपट्ट्यामधलं वातावरण आहे. समुद्रकिनारी बसलेली ही वस्ती पहा, अंधार पसरलेला आहे, चौकड काही लाईट नाही. समुद्रामध्ये एक जी बोट आहे ती अशी धूर ओकायला आली आहे. धूर ओकणे हा वाक प्रचार त्यांनी केला पहा. मध्येच भोंगा घुमत होता. आता मग मुंबईमध्ये अनेक कामगार आहेत, गिरण्या आहेत, त्यांचे भोंगे त्या ठिकाणी वाजतात पहा. भोंग्याचा आवाज वातावरणाला छेदत होता. अशा रस्त्याच्या कामावर राबणारी माणसं परत आली होती. त्यांच्या येण्यानं वस्तीत जीव आला होता. आता ही वस्ती पहा, झोपडपट्टी, या लोकांच्या हातावर पोट आहेत, त्यांना काम करण्यासाठी दिवस उगवला की कामाच्या शोधात ते बाहेर पडतात आणि दिवस मावळला की काम करून ते संध्याकाळी घरी येतात. आणि मग ते घरी वस्तीमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे वस्तीमध्ये जीव आला आहे. वर्णन कसं केलं आहे कथाकारानं लक्षात घ्या, कादंबरीकारानं. म्हणजे ते वस्तीमध्ये जीव आला आहे. कशामुळे तर लोक आल्यामुळे, लोकांच्या येण्या जाण्यामुळे. म्हणजे सर्वच लोक काम करायला जातात लक्षात घ्या. आणि त्यामुळं वस्तीमध्ये हालचाल सुरू झाली पहा. वस्तीला जाग आली होती, गजबजाट माजला होता. चिखलानं अंग माखलेल्या बाया समोरच्या नळापुढं बादल्या ठेवून अर्धनग्न स्थितीत आपली शरीरे धुत होती. आता पहा, तिथं गरिबी, दारिद्र्य, तिथं कोणत्या सुविधा नाहीत. झोपडपण ते काम करणारे मजूर आहेत आणि त्यामुळे काम करून आलेल्या स्त्रिया नळावर आपलं हातपाय वगैरे धुतात पहा. त्यांना पाण्यासाठी काही खट्याळ आंबट शौकीन पोरं विजारीच्या खिशात हात टाकून गिरट्या टाकत होती. तर त्यांना पाण्यासाठी काही उन्हाळ जे मुलं आहेत ते त्या ठिकाणी गिरट्या वगैरे घालतात. पण कुठलंही लक्ष न देता तोंडानं स आवाज करीत बाया आपलं अंग धुत होत्या. तर त्यांचं पोरांकडे लक्ष नाही, कोणाकडे लक्ष नाही. त्यांना आता काम करून ते आलेले आहेत, अंग भरलेले आहेत, ते धुत आहेत, त्यांना संध्याकाळी स्वयंपाकाची काळजी, असं त्यांनी वर्णन केलं पहा. शेजारी 2-4 शेंबडी पोरं हगाय बसली होती आणि गलिच्छ त्या ठिकाणी वातावरण, कारण तिथं कोणत्याच सुविधा नाही. लहान लहान लेकरं त्याच ठिकाणी काय करतात पहा, हगायला बसलेली. आता बोलीभाषेमधले शब्द आले लक्षात घ्या. 8-10 पावलाच्या अंतरावर अब्दुल्लाची बैठक होती. घासलेटचा भगभगता दिवा लावून अब्दुल्ला भजी, कबाब, पापड तळत होता. आणि बाजूलाच अब्दुल्लाचं एक छोटंसं गाडा आहे, त्या गाड्यावर त्याचा कंदील आहे, तो देखील भगभगता असं त्यांनी वर्णन केले पहा. त्या ठिकाणी तो तेलामध्ये पापड भजे तळतोय पहा. अधूनमधून विडीचं थोटू फुंकत नळाकडे बघत होता. त्याचाही स्वभाव आहे, मानवी स्वभाव. तो चोरट्या नजरेनं अंग प्रदर्शन या ठिकाणी तो पाहत होता पहा. मांड्या चोळून अंग धुणाऱ्या बायांकडं चोरटे दृष्टिक्षेप टाकत होता. त्यांच्याकडे फात छचोर आवाजात तो कबाब, ताजा कबाब असं ओरडत होता. काही बापे कामावरून येतात अब्दुल्लाच्या भोवती कोंडाळ करून बसले होते, वखवकल्या तोंडानं कबाब खात होते. ते काम करून थकलेले, त्यांना भुका लागलेल्या आहेत, त्यामुळे आल्या ते काय करतात पहा, ते कबाब त्या ठिकाणी खातात, भजी खातात, पापड खातात. आता हे जे वर्णन आहे लक्षात घ्या, हे जे वातावरण आहे, झोपडपट्टीमधलं वातावरण जिवंत करण्यामध्ये इथे लेखक कमालीचा यशस्वी झालेला आहे लक्षात घ्या. मुंबईसारख्या महानगरातल्या झोपडपट्टीतल्या काही भागाचे लेखकाने हे चित्रण केले लक्षात घ्या. हे चित्रण अधिकाधिक चित्रमय व्हावे असाच लेखकाचा हेतू दिसतो. विविध दृश्यावरून कॅमेरा फिरवावा तशी विविध चित्रे टिपली आहेत. विविध दृश्यावरून कॅमेरा फिरवावा त्यांनी चित्रे टिपलेली लक्षात घ्या. काम करून आलेल्या स्त्रिया, कामावरून आलेले बापे, अब्दुल्लाचा गाडा, हागाय बसलेली पोरं, हे सगळं त्यांनी हुबेहूब ते वातावरण या ठिकाणी काय केलं पहा, जिवंतपणे प्रामुख्याने आपल्याला त्यांनी साकार केलेलं या ठिकाणी दिसून येतं. आणि त्यामुळं कादंबरीचे जे घटक आहेत,
कथानक, पात्र, वातावरण यामुळं ही संरचना कादंबरीची उभी राहताना आपल्याला या ठिकाणी दिसते बा प्रामुख्यानं. आणि त्यामुळं कादंबरीमध्ये हे जे घटक आहेत हे घटक अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर कादंबरी लिहायची असेल तर तुम्हाला अगोदर कथानक ठरवावं लागतं. कथानक ठरवल्यानंतर कथानकामध्ये जे पात्र आहेत त्या पात्रांची निर्मिती करावी लागते. मग त्या पात्रामध्ये नायक, त्याचबरोबर खलनायक, नायिका, याशिवाय गौण पात्र, मुख्य पात्र या सगळ्या अंगानं तुम्हाला विचार करणं काय गरजेचं आहे. आता कादंबरीमधला पुढचा जो घटक आहे तो भाषा. हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कादंबरीकाराला त्याचं भाषेवर प्रभुत्व पाहिजे. त्यासाठी त्याचं वाचन हे अफाट पाहिजे, लक्षात घ्या. त्याचा जीवनाचा अनुभव समृद्ध पाहिजे. त्याला ओढून ताडून आणून लेखन करता येत नाही, लक्षात घ्या. आता कादंबरीची जी भाषा ती जर ग्रामीण भागातील कादंबरी असेल तर ग्रामीण बोलीभाषा येते. ती जर शहरी भागातील कादंबरी असेल तर त्या ठिकाणी नागरी भाषा येते, वऱ्हाडी बोलीभाषा येते. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की आपल्याला ज्या कादंबरीमधला काही अंश अभ्यासायचा आहे, मेड इन इंडिया, ही कादंबरी वऱ्हाडी भाषेमध्ये, किंवा उद्धव शेळके यांची धग ही कादंबरी देखील मराठी भाषेमध्ये, वऱ्हाडी भाषेमध्ये दिसते आपल्याला. किंवा आपल्या इकडं वासुदेव मुलाटे यांची विश्वरक्षांच्या मुळा ही मराठवाड्यातील बोलीभाषेमध्ये कादंबरी दिसते. किंवा गंधारी ही नादू मानोर यांची जी कादंबरी ती देखील मराठवाड्यामधल्या बोलीभाषेमध्ये दिसते. म्हणजे भाषा, कादंबरीची भाषा, त्या कादंबरीमधलं जे कथानक आहे, कादंबरीमधले जे पात्र आहेत त्याच्या अनुरूप काय होत असते ठरत असते. आणि लेखक तो पात्र ते या ठिकाणी आपल्यासमोर जिवंत साकार करण्यासाठी भाषेचा काय करत असतो अत्यंत प्रभावीपणे वापर करत असतो. त्यामुळं भाषा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला कादंबरी जर लिहायची असेल तर भाषेवर देखील आपलं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. भाषेमुळे आपण भूतकाळातील कोणतीही घटना सांगू शकतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर भविष्यकाळातील कोणतीही घटना कल्पनेनं वर्णन करू शकतो. भाषेची ही शक्ती निवेदन प्रधान साहित्याला पायाभूत आहे. आणि त्यामुळं साहित्याची निर्मिती, आकलन, आस्वाद, समीक्षा ही आपण भाषेद्वारेच करत असतो. पण त्यामुळं कादंबरीमधला चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे भाषा आहे. संवाद हेच भाषेचं मुख्य असं कार्य आहे लक्षात घ्या. आत्मप्रकटीकरण, आत्मनिवेदन हे तर आहेच, परंतु त्याचबरोबर आता संवाद आपल्याला येताना प्रामुख्याने या ठिकाणी दिसतात. आता कादंबरी तर हा खूप मोठा भाषिक आवाका आहे आणि त्यामुळं कादंबरी हा खूप मोठा भाषिक आवाका असल्यामुळं त्या ठिकाणी कादंबरीची भाषा ही गद्यप्राय असते त्याच्यामध्ये वर्णन येतं. आणि त्या प्रसंगानुसार, त्या पात्रानुसार कादंबरीची भाषा आपल्याला बदलताना देखील या ठिकाणी दिसते त्यामुळं भाषेमुळं तुम्ही डोळ्यासमोर एखादी आकृती उभी करून शब्दांना सांकेतिक प्रतिकात्मक अर्थ देऊन आपण ते काय करू शकता उभं करू शकता. आपण काय करू शकतो ते उभं करू शकतो. वातावरण निर्मिती त्या ठिकाणी आपण करताना या ठिकाणी आपल्याला दिसतं वाङ्मय प्रकारार्गणिक कादंबरीची भाषा ही आपल्याला बदलताना दिसते लक्षात घ्या. कवितेतील भाषा ही संवादाच्या प्रधान कार्य सांभाळून भाव तीव्रतेने व्यक्त करण्यासाठी साधन रूप न राहता माध्यम बनते. परंतु कादंबरीची भाषा मात्र कशी असते गद्यप्राय असते. आणि त्यामुळे मग गद्यप्राय असल्यामुळं या ठिकाणी वेगवेगळे त्या भागातले म्हणी, वाक्प्रचार त्या पात्राच्या अनुरूप कादंबरीकार त्या ठिकाणी मांडत असतो. आपण काही उदाहरण पाहू म्हणजे तुम्हाला भाषा कादंबरीची कशी बदलते हे लक्षात येईल. आता उद्धव शेळके यांची धग ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे लक्षात घ्या. आता धग या कादंबरीमध्ये कौतिक आणि नामदेव यांची कथा आहे पाहिजे लक्षात घ्या. तर नवऱ्याच्या संसाराला हातभार लावणारी ही स्त्री त्यांचा जो गाडा चालतो, संसाराचा गाडा जो चालतो तो प्रामुख्यानं शिलाई काम करून भागवणारं हे घरपरपंच चालणारं हे जोडपं आहे आणि त्यामुळं घरी दारिद्र्य, घरी उपासमार
अशा प्रसंगीमध्ये ते जगण्यासाठी कसं धडपडतात याचं अतिशय प्रभावी चित्रण तुम्हाला दग या कादंबरीमध्ये येताना पहा. आता नागपंचमीचा सण आहे. त्याचा जे मुलगा आहे नामानं कहरच केला पहा. पुढ्यात आलेली भाकर तेल तिखटाची ताटली त्यानं ठोकरून उधळून लावली आणि मोठ्यानं ओरडला. लोकाईच्या घरी करंज्या पापड्या केल्या तू न का बा. आता हे वराडी भाषेमध्ये शब्द आहेत पहिला शब्द. तर नागपंचमीचा सण आहे, लोकांनी वेगवेगळे पदार्थ केले आहेत परंतु कौतिक मात्र घरी काहीच करू शकलेलं नाही गरिबीमुळं दारिद्र्यामुळं लक्षात घ्या. आणि त्यामुळं तिनं भाजी भाकर जी केलेली ती त्याला वाढलेली परंतु मुलगा तिचा चिडलेला आहे पाहतो. कौतिकनं पुढचं ऐकलं नाही. मनगटावरच्या बांगड्या कोपऱ्यापर्यंत सरकवल्या. चवताळून म्हणाली खातं का नाही आता बिनबोलानं. ती लेकराला धमटवते पा. नाही खात जाय हो पाय बरं. हो 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 नाही खात. पण पुढं त्याच्यानं बोलवलं नाही. शब्द रडण्यात मिसळले. ती बदलू लागली. प्रत्येक रट्ट्यानंतर त्याला आवेशाने विचारायची नाही खात. शेवटी मायेपुढे त्याची जिद्द संपली. तो आदमुसा झाला. मदतीच्या अपेक्षेनं बापाकडे पाहू लागला. कारण कौतिक अशी मारायला लागली म्हणजे लेकराच्या कणवेनं महादेव तिच्यावर बितरायचा. तू राक्षसी नाही मारून तरी टाके पट्ट्याले वगैरे म्हणायचा. लेकराला जवळ घ्यायचा पण यावेळी तू काहीच बोलत नव्हता. उलट बायकोच्या कृत्याकडे समाधानानं पाहून तो थांबला. तिला उत्तेजित करण्यासाठी नामाला म्हणाला एवढी मिजाज होती तर एखाद्या मारोड्याच्या पोटी जन्मा लागतं. माझ्या सुडक्याच्या पोटी का बा यावं. आता वराडी भाषेमधलं हे वर्णन आहे पहा लक्षात घ्या. तर धग ही जी कादंबरी उद्धव शेळके यांची महादेव आणि कौतिक यांची ती कथा आहे पहा लक्षात घ्या. तर प्रामुख्यानं गरिबी दारिद्र्य उपासमार याचं अत्यंत भयावह चित्र आपल्याला या कादंबरीमध्ये येताना दिसतं पहा. विदर्भातल्या खेड्यातलं वातावरण या कादंबरीमध्ये येतं पहा. प्रामुख्यानं महादेव व कौतिक हे पती पत्नी त्यांचा फाटका संसार आहे. कौतिक गरिबीने खचून न जाता नवऱ्याला धीर देते पहा लक्षात घ्या. आणि त्यामुळं कौतिक व महादेवाचे संभाषण अर्थात हे वराडी भाषेमध्ये तर अशी भाषा या ठिकाणी येताना आपल्याला दिसते पहा. म्हणजे कादंबरीमधला चौथा अत्यंत महत्त्वाचा घटक कोणता आहे पहा भाषा. तुम्हाला जी कोणती कादंबरी ग्रामीण भागातली आपल्याला जर कादंबरी लिहायची असेल तर त्या ग्रामीण भागातलं वातावरण ग्रामीण भागातल्या भाषेमध्येच आपल्याला काय करावं होतं पहा साकारणं गरजेचं आहे पहा. आता पुढचा जो घटक आहे तो आहे पहा लेखकाचा दृष्टिकोन लक्षात घ्या. आता लेखकाचा दृष्टिकोन हा देखील कादंबरीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा काय पहा घटक आहे. तो जो लेखक आहे त्याचं जडणघडण कसं झालं आहे त्याचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. तो प्रतिगामी आहे पुरोगामी आहे हिंदुत्ववादी आहे की गांधीवादी आंबेडकरवादी सावरकरवादी. त्याची जो कोणती विचारधारा आहे ती विचारधारा आपल्याला त्या कादंबरीमध्ये येताना दिसते पण वास्तविक पाहता कादंबरीमधल्या पात्रामध्ये लेखक डोकावू नये असा एक संकेत आहे लक्षात घ्या. परंतु अशाही गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. परंतु लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो मानवतावादी असणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय व्यापक भूमिकेतून त्यानं माणसाकडं म्हणजे जीवनाकडं पाहणं गरजेचं आहे. विशिष्ट जात धर्म लिंग गोत्र कुळ याच्या पलीकडे त्यानं जाणं गरजेचं आहे. अतिशय व्यापक आणि उदात्त हेतूनं मानवी जीवनावर त्यानं भाष्य करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्या कादंबरीमधून लेखकाचा दृष्टिकोन आपल्याला येताना दिसतो का लक्षात घ्या. त्याचा तत्वविचार त्या ठिकाणी येताना आपल्याला जाणवतो पहा. कादंबरीकार हा कलावंत असल्यामुळं लक्षात घ्या तो जीवनातल्या प्रसंगाचे छायाचित्रण करत नाही तर जीवनात घडणाऱ्या घटना प्रसंगाचा त्याच्या मनावर परिणाम होतो. आता हा जो लेखक आहे तो समाजामध्ये राहत असतो पण लक्षात घ्या. लेखकामध्ये सामान्य माणसामध्ये काय फरक आहे. एखादी घटना घडल्यानंतर लेखक हा अस्वस्थ होतो. लेखक हा बेचैन होतो. त्याच्या अस्वस्थतेतून त्याच्या बेचैनीतून त्या घटनेवर काय करत असतो पहा चिंतन करत असतो. उदाहरणामध्ये काल एक घटना घडली की नाशिकला ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळं किंवा ऑक्सिजन लीक झाल्यामुळं 20 माणसं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले.
आता ही जी घटना आहे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, या घटनेमुळं 20 माणसं त्या ठिकाणी तडफडून मेली. या घटनेचा परिणाम सामान्य माणसावर फारसा पडत नाही, लक्षात घ्या. परंतु जो संवेदनशील मनाचा कवी, लेखक, विचारवंत असतो तो अस्वस्थ होतो, तो बेचैन होतो. या घटनेमुळं तर तिची अस्वस्थता सारखी वाढते, लक्षात घ्या. देशाला स्वातंत्र्य मिळून एवढा मोठा कालावधी लोटल्यानंतर सुद्धा आपण आरोग्यविषयक सुविधा पुरवू शकत नाही. मग या घटनेनं तो बेचैन झाल्यानंतर, या घटनेनं तो अस्वस्थ झाल्यानंतर तो काय करतो पहा, या अनुषंगानं त्याचं चिंतन करतो आणि त्या चिंतनामधून कादंबरीमध्ये लेखकाचा एखादा दृष्टिकोन येताना आपल्याला जाणवतो पहा. आणि त्यामुळं त्या कादंबरीमधील जे पात्र आहेत त्या पात्रांच्या वर्तनातून, त्याच्या व्यक्तिमत्वातून लेखकाचा दृष्टिकोन आपल्याला येताना या ठिकाणी दिसतो पहा. आता उदाहरणामध्ये वि. स. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी आपण त्याचा संदर्भ घेतलेला आहे पहा. त्याच्यातला आपण काही भाग पाहू पहा. तो सुरुवात म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन कसा येतो हे तुम्हाला समजेल पहा. सुरुवात त्या कादंबरीची अशी पहा की असे असूनही माझी जीवनकथा सांगायला मी प्रवृत्त झालो आहे ते का? या प्रवृत्तीच्या मागे कोणती प्रेरणा आहे? जखम उघडी करून दाखवली म्हणजे माणसाचे मन हलके होते. आता तो विचार त्या ठिकाणी येतो, लक्षात घ्या. लेखकाचा दृष्टिकोन आहे. आपण आपलं जर दुःख कोणापाशी जर सांगितलं तर ते हलकं होतं, लक्षात घ्या. आणि मग तसं हा ययातीच्या अनुषंगानं वर्णन येते पहा. येते की जखम उघडी करून दाखवली म्हणजे माणसाचे मन हलके होते. कुणी जवळ बसून विचारपूस केली की आजाराला बरे वाटते. आपुलकीच्या अश्रूंनी दुर्दैवी माणसाच्या मनातला वणवा भिजतो. मला सुद्धा ते अश्रूच हवे आहेत का? पहा, म्हणजे आपण आपलं दुःख जर कोणापाशी मांडलं, व्यक्त केलं तर आपलं दुःख हलकं होतं. आजारी माणसाजवळ बसून जर कोणी त्याला 4 शब्द बोललं तर त्याला तितकंच बरं वाटतं. आता लेखकाचा दृष्टिकोन इथं व्यक्त होते पण लक्षात घ्या. ते काही असो, एक गोष्ट सत्य आहे. या कहाणीने माझे मन भरून गेले आहे. आषाढ्यातल्या ढगाळ आभाळासारखे रात्रंदिवस मी विचारच करत आहे. ही कहाणी ऐकून एखाद्याला आयुष्याच्या मार्गातले खाचखळगे दिसतील. त्याला मी वेळेवर सावध केल्यासारखे होईल अशी कल्पना मनात चुकावून जाते, पण ती क्षणभराची. तो असं म्हणतो की माझी कहाणी ऐकून काही माणसाला यामधून काय होईल बोध होईल, त्याला आयुष्यातले खाचखळगे कळतील पहा. तर ययाती ही पुराण काळातील व्यक्तिरेखा आहे, लक्षात घ्या. ही व्यक्तिरेखा आपले जीवन सांगायला प्रवृत्त झाली आहे. तर खांडेकरांची व्यक्तिरेखा अंतर्मुख झाली, लक्षात घ्या. व इतरांना काहीतरी जाणीव करून द्यावी म्हणून ती बोलत आहे. आणि त्यामुळे लेखकाचा दृष्टिकोन यामधून येताना आपल्याला दिसतो. ते जे कादंबरीमधील नायक असेल, कादंबरीमधील खलनायक असेल, त्याच्या अनुषंगाने कादंबरीमध्ये लेखकाचा दृष्टिकोन येताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते पण निवेदन पद्धती. कादंबरीकार कादंबरी लिहित असताना त्याची निवेदन पद्धती तो काय करतो पहा आपल्यासमोर साकार करतो. आणि मग हे निवेदन सांगत असताना प्रामुख्याने हे जे निवेदन येतं तो या ठिकाणी कधी तो स्वतः सांगतो, कधी तृतीय पुरुषी या अंगाने आपल्याला या ठिकाणी निवेदन येताना जाणवतं पहा. किंवा कधी मग पुढे आपल्याला कादंबरीमध्ये निवेदन करताना कादंबरीमध्ये अनेक पात्र या ठिकाणी दिसतात. आता उदाहरणामध्ये आपण ययाती ही कादंबरी पाहिली. ययाती या कादंबरीमध्ये ययाती हा स्वतः निवेदन करतोय पहा सुरुवातीला की मी स्वतःच माझे कार्य का सांगत आहे, माझं जीवन का सांगत आहे असं तो म्हणतो. आणि तो काय करतो पहा, स्वतःविषयी तो सांगायला लावतो. त्यामुळं कादंबरीमध्ये निवेदन पद्धती ही देखील अत्यंत महत्त्वाची पहा. निवेदन पद्धती करत असताना कादंबरीमधले जे मुख्य पात्र असेल किंवा कादंबरीमधलं किंवा एखाद्या वेळेस कादंबरीकार मी
आम्ही किंवा तृतीय पुरुषी या अंगानेही निवेदन करताना या ठिकाणी दिसतो पहा. आणि त्यामुळं कादंबरीमध्ये निवेदन करत असताना कादंबरीमधले जे पात्र आहेत ते पात्र काय करतात पहा, बोलत असतं. उदाहरणामध्ये आपण जर कोसला ही कादंबरी अभ्यासली तर कोसला या कादंबरीमध्ये कादंबरीची सुरुवातच आहे, मी पांडुरंग सांगवीकर. तो स्वतःच या ठिकाणी काय करतो पहा, निवेदन करतोय. स्वतः निवेदन करणं किंवा तृतीय पुरुषी या अंगानं निवेदन कादंबरीमध्ये येताना आपल्याला या ठिकाणी दिसतं पहा. आणि त्यामुळे निवेदन पद्धती हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. कारण निवेदन करत असताना त्या ठिकाणी लेखक आपला दृष्टिकोन, त्याची भाषा, वातावरण, कथानक या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसतात पहा. आणि त्यामुळं निवेदन पद्धती हे देखील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. आता उदाहरणार्थ हे कथानक जे केलं जातं ते कथानक म्हणजे निवेदन आहे. कधी तृतीय पुरुषी म्हणजे ती, तो, ते या स्वरूपामध्ये देखील तो निवेदन करत असतो. निवेदन हे कथानकातील सर्व घटना प्रसंगांना धरून येते. त्यात वर्णन असते पहा, पात्रापात्रात संभाषण असते. कधी एकाच पात्राच्या मनातील स्वभाषण असते. निवेदनात घटना प्रसंगावरची भाष्ये असतात. लक्षात घ्या. म्हणजे निवेदनामध्ये काय येतं, ते पात्रामध्ये संभाषण असतं. त्याचबरोबर एकाच पात्राच्या मनातील स्वभाषण असते. जसं ययाती आहे किंवा कोसला यासारखी कादंबरी आहे. याशिवाय निवेदनात घटना प्रसंगावरची भाष्ये असतात. जसं नादू महानोर यांच्या गंधारे कादंबरीमध्ये येताना आपल्याला दिसतं पहा. तर कधी तृतीय पुरुषी निवेदक असतो, कधी तो स्वतः सांगतो, कधी सर्वजण मिळून सांगताना देखील आपल्याला दिसतात. उदाहरणामध्ये इंदू काळी सरलाबोळी ही जी पत्रात्मक कादंबरी, त्या कादंबरीमध्ये प्रत्येक पत्रांमधून निवेदन करताना आपल्याला दिसतात पहा. आणि त्यामुळे निवेदन पद्धती हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला दिसतो पहा. आता व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी पहा, या कादंबरीमधलं आपण वर्णन वाचू म्हणतो. तो निवेदन पद्धती कशी केली ते तुमच्या लक्षात येईल पहा. मध्ये जागा झालो तेव्हा बाहेर चांद उगवला होता आणि मंडळीपैकी कुणी चावडी तर कुणी त्या पटांगणात बसल्या जागीच घोंगडे खालीवरी घेऊन मुरगळले होते. व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी खूप गाजलेली लक्षात घ्या. तर त्या बनगरवाडी कादंबरीमध्ये त्यांनी बनगरवाडीचं वर्णन केलेले. त्या ठिकाणी असणारा जो धनगर समाज आहे त्यांचं चित्रण त्या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे त्यांनी केलेले पहा. ते शिक्षक असतात, त्या गावी गेल्यानंतर संध्याकाळची वेळ आहे, ती रात्री त्यांना जाग आलेली, तिथलं त्यांनी वर्णन केले पहा. की कुणी त्या पटांगणात बसल्या जागीच घोंगडे खालीवर घेऊन मुरगळी होती. आकाश निरभ्र होते आणि सुरेख चांदणे पडले होते. बाहेर मी बराच वेळ उभा राहिलो. समोर गावाच्या कडेला 2 बुटकी छपरी होती, त्यांच्या सावल्या पडल्या होत्या. मधल्या बोळातून पलीकडच्या दगडांचा खिळगा दिसत होता आणि त्या पलीकडे मोकळे रान, लांब रचक पसरलेले रान, दूर फिकट दिसणारी झुडपे आणि जिथे मी उन्हाचा येऊन बसले होते लिंबाचे झाड शांत उभे होते. त्याच्या वरच्या टोकाला 4 पांढरे शुभ्र बगळे स्तब्ध बसले होते. स्वतः इथं लेखक काय करतो पहा, निवेदन करतोय. लक्षात घ्या. बनगरवाडीमधलं ते संध्याकाळचं वर्णन करतो आणि मग हे वर्णन करत असताना त्याची निवेदन पद्धती आपल्यासमोर येताना दिसते पहा. पुढं तो आहे बा, धनगरांची कसबी पोरे गोळाहून गजी नाचू लागली. भिंगे लावलेल्या पांढऱ्या दोरांनी बैलाची चित्रे काढायला काळ्या छाटणी त्यांच्या अंगात घातल्या. आता तिथलं त्यानं सणाचं वर्णन केलं. म्हणजे स्वतः त्याने काय केलं या ठिकाणी आपल्याला. आता वरच्या उतार्यामध्ये काय आहे पहा, घटना दृश्य यांचे चित्रण लेखकानं निवेदन पद्धतीने केलेलं आहे. आणि त्यामुळं निवेदन पद्धती हा देखील कादंबरीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या लक्षामध्ये या ठिकाणी येतो पहा. तर कादंबरीचे जे घटक आहेत कालपासून आपण पाहिले पहा, त्याच्यामध्ये कथानक, पात्र, वातावरण, भाषा, लेखकाचा दृष्टिकोन, निवेदन पद्धती या सगळ्याच्या आकारानं कादंबरीची संरचना उभी राहते आणि कादंबरीकार कादंबरीसारखी कलाकृती तयार करतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की एखादी कथा लिहिणं, एखादी कविता लिहिणं सोपं आहे, परंतु कादंबरी लिहिणं तितकंसं सोपं नाही. कारण कादंबरीचा आवाका हा व्यापक असतो. कादंबरीचा व्यापक कालपट असतो. कादंबरी ही बहुकेंद्रीय असते. कादंबरीमध्ये एकच एक केंद्र असत नाही, जे की कथेमध्ये असतं.
अतिथी देवो भव आपण ही कथा अभ्यासली फर्स्ट इयरला. त्या कथेमध्ये कथाकारानं एक दृष्टिकोन ठेवला आहे की मध्यमवर्गीय माणसाचा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, ते एकाच केंद्राभोवती ती कथा फिरते. परंतु तुम्ही जर नादू मानोर यांची गंधारी कादंबरी आपण अभ्यासली तर पूर्ण त्या खेड्यातलं वातावरण त्या कादंबरीमध्ये येताना दिसतं. शेतकरी, शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांच्या वेदना, शेतकऱ्यामध्ये एकमेकामध्ये असणारा द्वेष, त्या ठिकाणी असणारे तृतीयपंथी, नपुसक माणसाचं चित्रण, त्या गावातल्या जत्रा, त्या गावामध्ये असणारा नाचा, त्याच्यावर झालेला बलात्कार, या सगळ्याच गोष्टीचं चित्रण येतं. त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक केंद्र असतात. त्यामुळे जीवनाचा आवाका जर व्यापक असेल, तुमचा जर जीवनाचा अनुभव समृद्ध असेल तरच तुम्ही कादंबरी लिहू शकता. आणि त्यामुळं कादंबरी लिहित असताना या सर्व घटकांचा विचार करून कादंबरीचं काय करतो लेखन करतो. आपण 2 तासिकेमध्ये कादंबरीच्या घटकांचा काय केला अभ्यास केला. आता पुढच्या तासिकेमध्ये तुम्हाला जे पाठ्यघटक कादंबरीमधला काही जो अंश आहे तो अंश आपण अभ्यास. त्याच्यामध्ये तुम्हाला मेड इन इंडिया आहे. मेड इन इंडिया ही वऱ्हाडी भाषेमधील कादंबरी, बोलीभाषेतली कादंबरी, त्याचा काही भाग आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. त्याचबरोबर रात्र काळी घागर काळी ही संज्ञा प्रवाही कादंबरी, त्याच्यातला एक उतारा तुम्हाला अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. याशिवाय फेसाटी या कादंबरीमधला काही भाग आहे. पुन्हा मी सावित्री बोलते या कादंबरीमधला काही अंश आपल्याला अभ्यासक्रमाला येतो. तर जो भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू. आपण सुरुवातीला मेड इन इंडिया या कादंबरीच्या अनुषंगानं चर्चा करू. धन्यवाद.